नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने आणलेली मोठी आनंदाची बातमी. आता प्रत्येक पात्र लाभार्थ्याला राज्य सरकारकडून मिळणार आहे अतिरिक्त ₹50,000चे अनुदान. तर सर्वांसाठी घरे हे केंद्र सरकारचं उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण राबवली जाते. या योजनेचा टप्पा 2 वर्ष 2024-25 पासून सुरू झाला असून 2028-29 पर्यंत चालणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर, कच्च्या घरात राहणारे पात्र लाभार्थ्यांना स्वतःचं पक्कं घर देण्याचं काम सुरू आहे. तर महाराष्ट्र शासनाने 10 नोव्हेंबर 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधील मंजूर लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या निधीतून अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. तर त्यासाठी 3 स्वतंत्र निर्णय घेतले आहेत. ते कोणते आहेत पाहूया. तर पहिला आहे सामान्य वर्गासाठी ग्रामविकास विभागामार्फत ₹50,000 अतिरिक्त अनुदान. यासाठी नवीन लेखाश्रेणी L3 उघडण्यात आली आहे. नंतर दुसरा आहे अनुसूचित जातींसाठी म्हणजे SC सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ₹50,000चे अनुदान लेखाश्रेणी N3. नंतर तिसरा आहे अनुसूचित जमातींसाठी म्हणजे ST आदिवासी विकास विभागामार्फत ₹50,000चे अनुदान लेखाश्रेणी T5. तर याचा लाभार्थ्यांना फायदा कसा होणार? तर या निर्णयामुळे राज्यातील हजारो ग्रामीण घरकुल लाभार्थ्यांना घर बांधताना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. घरकुलाचे बांधकाम दर्जेदार होईल आणि लाभार्थ्यांच्या खिशावरचा ताण कमी होईल. तर हा निर्णय 2024-25 पासूनच लागू असून लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यात येईल. संबंधित जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामविकास विभाग याच्या अंमलबजावणीस जबाबदार असतील. तर मित्रांनो, ही होती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत राज्य सरकारकडून दिलेली ₹50,000 अतिरिक्त अनुदानाची मोठी घोषणा. जर तुमचं नाव या योजनेत आहे तर ही तुमच्यासाठी खूप मोठी मदत ठरणार आहे. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.